Hey guys, welcome back to my channel. My name is Monica and I am vlogging today because I just love vlogging. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा. तर आम्ही आता निघालोत रामदऱ्याला आणि आमच्या इथून रामदरा खूप जवळ आहे, म्हणजे लोणी काळभोरलाच आहे तो. आणि पहिल्यांदाच आम्ही चाललो होतो, खूप जवळ असून पण आणखीन गेलो नाही आम्ही. तर हे रामदऱ्याच्या खूप जवळ पोहोचलोत आम्ही. आणि रामदऱ्याला पण जाताना खूप छान रस्ता आहे, इतकी ग्रीनरी मस्त आहे आणि तो मागचा डोंगर तर खूप छान दिसतो त्याच्यामध्ये. आणि हे पोहोचलोत आम्ही रामदऱ्याच्या तिथं, मंदिराच्या तिथं जवळ. आणि त्या दिवशी रविवार होता आणि खूप जास्त गर्दी होती. आम्ही थोडंसं उशिरा गेलो होतो, म्हणजे 12 वगैरे वाजले असतील. आणि हे जे मंदिर आहे तिथं पाण्यामध्ये आहे आणि साईडनी खूप जास्त झाडी आहेत आणि ग्रीनरीमध्ये असं ऑरेंज असं पॉपअप होतं एकदम. हे बघ एलिफंट. तर हे आतून मंदिर असं आहे, कलरफुल असं. आणि मंदिर खूप छान आहे, थंड खूप वातावरण आहे तिथं पाणी असल्यामुळं. आणि कुठल्याही मंदिरामध्ये थंड वाटतंच आणि ते तरी खूप छान वाटत होतं. आणि ते खूप साऱ्या मूर्त्या आहेत तशा 3D अशा आहेत आणि सगळ्या संतांच्या देवांच्या वगैरे आहेत. आणि इथं पण खूप छान वाटत होतं. आणि आतलं मंदिर जुनं आहे दगडांचं. सो आतमध्ये मेन जी मूर्ती आहे देवाची, देव आहे ते हा आहे. तर इथं मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत आणि थंड आहे. तिथे आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि तिथे फोटोज पण खूप छान आहे, काढायला येतात. म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे मस्त असल्यामुळं एकदम छान फोटोज निघतात. मस्त फोटो काढून दर्शन घेऊन आणि व्हिडिओ पण काढले छान, कारण ग्रीनरी असल्यामुळे खूप छान फोटो व्हिडिओ निघाले. आणि आता निघाले उरुळी कांचनला आम्ही. आता मंदिर बघून झालं, दर्शन घेऊन झालं. आता आम्ही निघालो उरुळी कांचनला. आम्हाला देवघर घ्यायचं आहे आणि एक ठिकाणी इथं थांबलो होतो नाश्ता करायला. नाश्ता करून आम्ही उरुळी कांचनला निघालो. देवघर घ्यायचं आहे आणि देवघर त्या दिवशी बुक पण केलं नाही आणि आणलं पण नाही, आम्ही फक्त बघायला गेलो होतो. त्यातलं एक आवडलेलं आहे आम्हाला. आता आणखीन एक दिवशी जाऊन घ्यायचं आहे. खूप छान होते पण तेवढेच महागही होते. आणि तिथं फोटो व्हिडिओज वगैरे कुठल्याच फर्निचरच्या मॉलमध्ये अलाउ करत नाहीत, त्यामुळं तिथलं काहीच कॅप्चर केलं नाही. आणि बाहेर उरुळी कांचनला गेलो आहे आणि नर्सरीमध्ये गेलो नाही असं कधीच होणार नाही. तर एका नर्सरीमध्ये गेलो होतो आणि तिथून 2-3 झाडं घेतले. आणि तिथून आम्ही येते वेळीच लेन्सकार्टमध्ये पण गेलो. माझ्या चष्म्याला नंबरचे काच बसवायचे होते आणि डोळे पण चेक केले. सो माझा चष्मा तिथं देऊन आलो आम्ही काच बसवण्यासाठी. आणि तर हा बघा की सगळे ग्लासेस ट्राय करून बघतोय, छोटे जे दिसत आहेत ते सगळे ट्राय करून बघतोय. म्हणजे ऑफकोर्स ते नंबरवाले नव्हते, विदाऊट नंबरचे असे डुप्लिकेट काचवाले होते. आणि मी ट्राय करून बघत होते फक्त. आणि हे 2-in-1 वाला गॉगल होता. सो हे जे प्लांट आहेत 3-4 मी आणलेले आहेत आणि हे मी घरीच बनवलेलं आहे. आत्ताच मी थोडा वेळ झाला आले, थोडा वेळ म्हणजे फक्त 5-7 मिनिट झाला आले आणि थोडासा उशीर झाला यायला. मग घरी इडली बनवायची आता आणि मी पटकन फ्रेश झाले आणि आता इडली बनवते. तर ऑलरेडी सांबार बनवलेले, मावशीने बनवले. तर मी इडली बनवायला ठेवते पटकन. आता हे ठेवलं ह्याच्यामध्ये. आता हे 15 मिनिट वगैरे ठेवेन मी. आणि इथे बनवते मी चटणी. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे आणखी ॲड होणार आहे. आणि हे खोबरं आहे आणि शेंगदाणे भिजायला घातले होते सकाळीच. आणि ही आहे हरभऱ्याची डाळ. तर आद्यंतेला सप्पक म्हणजे मिरची न घालता. आणि आम्हाला तिखट असं हे बनवणार आहे चटणी. मी सांबार जास्त खात नाही, चटणीच खाते.
सप्पक चटणी केली होती आणि इडली बनवली होती. आवडली का अत्यंत तुला? ड्रामेबाज. हो म्हणा. अरे 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 बघू 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 इकडे बघू.